शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरपंचाचे रक्ताने निवेदन 8 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ सुवर्णा गणेश टापरे यांनी स्वतःचे रक्त काढून तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे फळबाग आणि इतर पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजराव भाऊ मारोळे, संतोष भाऊ राजनकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश टापरे, ग्रामपंचायत सदस्य प्रियाताई गोल्हार, महिला काँग्रेस अध्यक्ष वैशालीताई खिरोडकर, अभयसिंग मारोळे, विलासभाऊ कंकाळ, ज्योतिताई कंकाळ, जयश्रीताई कंकाळ, पुष्पाताई कंकाळ, गणेश मानखैर, बबलूभाऊ मानखैर, जगन्नाथ बावस्कर, प्रमोद गडे, नागेश खराटे, संदीप खराटे, विजय माळोकर, अशोक हातेकर, सुधाकर डाकोडे, मंगेश सोळंके, आकाश बोरसे, अनंता खराटे, अविनाश बावस्कर, राजेश बाजोळे, योगेश बाजोळे, परमाळे, रोशन भोंगळे, चेतन टापरे, उमेश चव्हाण, सुयोग मेतकर, यश भोंगळे तसेच तालुक्यातील व गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते। निवेदनाची दखल पुढील 8 दिवसात न घेतल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकनियुक्त सरपंच आदर्श सरपंच सौ सुवर्णाताई टापरे यांनी दिला आहे। भारती न्यूजसाठी कार्यकारी संपादक रंजना राठोड, प्रतिनिधी अंकुश मेहंगे, संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा।